नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर या योजनेसंदर्भातचा नवीन जी.आर. आज आलेला आहे। या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। तर कोणते बदल या योजनेमध्ये झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर येथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत तर अशा प्रकारचा जी.आर. आहे। तर येथे जे मेन मुद्दे असणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर येथे सर्वात पहिला मुद्दा आहे कुटुंबाची व्याख्या। तर येथे कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली। तर या योजनेमध्ये कुटुंब हा शब्द जेथे आलेला आहे तर त्या कुटुंब शब्दाचा अर्थ असा आहे की पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले एवढं कुटुंब होणार आहे। विवाहित मुले किंवा मुली असेल तर ते कुटुंबामध्ये येणार नाहीत। त्यानंतर इथे दुसरा मुद्दा, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही। त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर येथे नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे पतीचं जे रेशन कार्ड असणार आहे तर ते उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऑप्शनमध्ये तुम्ही अपलोड करू शकता, परंतु येथे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता। त्यानंतर येथे तिसरा मुद्दा बघू शकता, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एकतर जन्म दाखला असायला पाहिजे किंवा मग शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा मग अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर येथे दुसऱ्या राज्यातील महिलेने जर महाराष्ट्रामधील एखाद्या पुरुषाबरोबर जर लग्न केलेले असेल तर त्या महिलेकडे जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या महिलेच्या पतीचे जे जन्म दाखला असणार आहे किंवा मग शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC किंवा मग अधिवास प्रमाणपत्र किंवा मग त्या महिलेच्या पतीचे रेशन कार्ड किंवा मग मतदान कार्ड, पण मग ते पण 15 वर्षापूर्वीचे असायला पाहिजे। यापैकी कोणतं पण डॉक्युमेंट अपलोड करू शकता। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। तर पोस्टात जे पण बँक खाता असणार आहे तर ते पण तुम्ही येथे जोडू शकता। त्यानंतर योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा। महिलेचे रजिस्ट्रेशन करते वेळेस जो काही लाईव्ह फोटो लागत होता तर तो आता फोटो काढण्याची गरज नाही। आता पासपोर्ट फोटो जर असला आणि त्याच्यावरून पण तुम्ही आता फोटो काढून तो फोटो अपलोड करू शकता। सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका NULM यांचे समूह संघटक CRP, मदत कक्ष प्रमुख व CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। त्यानंतर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र व राज्य शासनाचे विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान योजना, पोषण, मनरेगा, त्यानंतर PM स्वनिधी, त्यानंतर JSY, प्रधानमंत्री मातृवंदना योजना व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा। तर येथे PM किसान योजनेचे काही जे महिला लाभार्थी असणार आहेत किंवा मग पोषण योजना असेल किंवा मग मनरेगाचे काही योजना असेल किंवा मग PM स्वनिधी किंवा मग प्रधानमंत्री मातृवंदना योजना, तर या योजनेमधील काही पण जे महिला लाभार्थी असणार आहे तर ते पण या योजनेमध्ये आता पात्र होणार आहेत। परंतु माझी लाडकी बहीण या योजनेचे काही ज्या अटी शर्ती आहेत तर त्या पात्र करायला पाहिजे, तरच या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर येथे PM किसान योजनेचे जे काही महिला लाभार्थी असणार आहे
तर त्यांना ऑनलाईन अर्ज करायची गरज नाहीये, त्यांना फक्त ऑफलाईन अर्ज भरायचा आहे। ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविका ज्या पण असणार आहे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे। त्यानंतर गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी। सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी। ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावेत। तर येथे बघू शकता ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे, तसेच डुप्लिकेशन टाळण्यात यावी। तर येथे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम जी काही लाभार्थी यादी असणार आहे तर त्या यादीचं येथे शनिवारी किंवा मग आवश्यकतेनुसार येथे गाव चावडीवर वाचन होणार आहे आणि या यादीवर जर काही हरकती आलेल्या असतील तर त्या पण येथे निराकरण करण्यासाठी येथे सूचना करण्यात आलेल्या आहे। त्यानंतर येथे शासन निर्णय दिनांक 5 जुलै 2024 नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समिती ऐवजी आता वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समिती आता अ व ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी। त्यानंतर येथे तालुका व वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी। जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे। तर येथे तालुका व वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि जिल्हास्तरीय समिती जी असणार आहे तर ती तालुकास्तरीय समितीवर देखरेख ठेवणार आहे। त्यानंतर येथे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा मग अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख, CMM, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवक केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप किंवा मग पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर ₹50 प्रमाणे ते प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। तर येथे जे काही बालवाडी सेविका असेल किंवा मग अंगणवाडी सेविका किंवा मग आपले सरकार सेवा केंद्र चालक किंवा मग आशा सेविका, तर हे जे पण काही अर्जदार महिलांचे रजिस्ट्रेशन करणार आहे तर ज्या काही पात्र महिला होणार आहेत तर त्या पात्र महिलांनुसार येथे प्रति महिला येथे ₹50 देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा मित्रांनो हा नवीन GR आलेला आहे। तर हा GR तुम्हाला जर वाचायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या GRची लिंक देण्यात आलेली आहे, तर तेथून तुम्ही हा GR वाचू शकता।